नमस्कार, मी विजय गायकवाड मॅक्स किसानमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र हा शेतीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर साखर कारखाने जी सहकारी क्षेत्रामध्ये काम करते त्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. कारण की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहकारी साखर कारखाने आहेत. त्या ठिकाणी शेतकरी जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो कारखान्याचा मालक असतो असं समजलं जातं. परंतु याच कारखान्याच्या माध्यमातून मोठी राजकीय व्यवस्था देखील निर्माण करण्यात आली. त्यामुळेच मागील काही दिवसामध्ये ज्याची सत्ता त्याचा कारखाना त्याला शासकीय मदत अशा पद्धतीचं धोरण राबवलं जातं. परंतु आता काय झालंय की मागच्या काळामध्ये 2-2.5 वर्ष जवळपास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि ते सरकार जाऊन आता शिंदे सरकार आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांचं संयुक्त सरकार आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्या कारखान्यांना मदत मिळणार हा मोठा प्रश्न होता. परंतु एक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे जेणेकरून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे आणि आता कसं होणार या कारखान्यांचं जे अडचणीत आहेत तो प्रश्न आता उपस्थित राहिला आहे. मित्रांनो, झालं आहे असं की मागील काही काळामध्ये जे काही साखरेचं उत्पादन वाढलं होतं, मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसूनही शेतकऱ्यांनी जे काही उत्पादन केलं ते उत्पादन आता ठेवायचं कुठं हा देखील प्रश्न आहे. कारण की आगामी जो गाळक हंगाम आहे त्यासाठी देखील पुढे जायचं आहे. त्यामुळे या कारखान्यांची अर्थव्यवस्था मजबूत असणं गरजेचं आहे. परंतु राज्यातील अनेक सहकारी कारखाने जे आर्थिक अडचणीत आहेत आणि त्यांना सरकारमार्फत मदत करणं अपेक्षित आहे. सरकारची एक योजना आहे त्या अंतर्गत या कारखान्यांना मदत केली जाते. त्यासाठी अनेक अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता नॅशनल जे बोर्ड आहे त्याच्यामार्फत वित्तीय संस्था आहे ती कॉपरेटिव्हची त्यामार्फत ही मदत ही दिली जाते. परंतु त्याची छाननी ही राज्य सरकारमार्फत केली जाते. प्रत्येक जे काही साखर कारखान्या मदत आहे त्याच्यासाठी जी काही हमी आहे ती राज्य सरकारकडून देणं अपेक्षित आहे. यापूर्वीच्या काळात जे आमदार सत्तेमध्ये आहेत त्या आमदारांची जास्तीत जास्त कारखान्यांची यादी ही राज्य मंत्रिमंडळाकडून मंजूर करून केंद्राकडे पाठवली जायची. आता नेमकं झालं काय तर एक शासन आदेश काढलेला आहे आणि या शासन आदेशानुसार एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती आता छाननी करणार आहे आणि त्या समितीने काही अटी आणि शर्ती निश्चित केलेल्या आहे. त्यानुसार कुठल्याही साखर कारखान्यांना मदत होऊ शकणार नाही. वास्तविक पाहता जे कारखान्यांनी आर्थिक शिस्त पाळली आहे त्यांचं नक्त मूल्य हे पॉझिटिव्ह आहे अशाच साखर कारखान्यांना आता मदत होऊ शकणार आहे. त्याचबरोबर जो रेशो आहे मदतीचा तो देखील म्हणजे राज्य सरकारचा असेल, कारखान्यांनी त्यांचा कॅश रेशो कशा पद्धतीने मेंटेन केलेला आहे तो देखील एक निकष याच्यामध्ये आहे. यापूर्वी जर NDFCच्या माध्यमातून या कारखान्यांनी कर्ज घेतलं असेल आणि ते जर परतफेड केली असेल तरच या साखर कारखान्यांना मदत मिळू शकणार आहे. मागील काळात काय झालं होतं की सरसकटपणे काही कारखान्यांची शिफारस ही केंद्राकडे करण्यात आली. त्या कारखान्यांना केंद्रीय संस्थेने मदत देखील केली. जवळपास 250 ते 350 कोटी रुपये मदत देण्यात आली होती आणि या कारखान्यांनी ती मदत जी काही कर्जावर रूपाने दिली जाते त्याची परतफेड केलेली नाही. त्यामुळे व्याजासह जवळपास 500 कोटी रुपयाचा भुर्दंड हा राज्य सरकारला बसला होता. या सगळ्या भुर्दंडामधून सहकार विभाग असेल, वित्त विभाग असेल यांनी धडा घेतला आहे आणि आता कुठल्याही परिस्थितीने अशा पद्धतीने जर शिफारसी आल्या तर त्यांना सरसकटपणे आम्ही शिफारस करणार नाही असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. वास्तविक पाहता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेकदा हे प्रस्ताव आले आणि त्याबाबत काही भाजपच्या आमदारांची मंत्र्यांची अशी अपेक्षा होती की सरसकटपणे जर ज्या मागील काळामध्ये आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये कारखान्यांची यादी यायची ती मंजूर केली जायची आणि त्या कारखान्यांना मदत मिळायची हेच धोरण ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी लॉबिंग देखील हे आमदार करत होते. परंतु वित्त विभागाने आणि सहकार विभागाने जी काही या प्रपोजलवरती शेरे मारलेले आहेत त्याच्यानुसार यालाच ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि 2 कॅबिनेटमध्ये याच्यामध्ये विचारमंथन होऊन अखेर समितीचा उतारा काढण्यात आला आहे. एक प्रकारे सरकारच्या कोर्टातला चेंडू आता समितीच्या कोर्टात गेलेला आहे. त्यामुळे आता काय होणार आहे तर जे काही सहकार मंत्री अतुल साहेब आहेत त्या समितीमध्ये, त्याचबरोबर दीपक केसरकर शिक्षण मंत्री आहेत ते देखील या समितीमध्ये आहेत, त्याचबरोबर दादा भुसे यांना देखील या समितीमध्ये स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर जे खाडे म्हणून मंत्री आहेत त्यांना देखील या समितीमध्ये स्थान दिलेलं आहे. सहकार विभागाचे सचिव अनुप कुमार हे देखील या समितीमध्ये असणार आहे. त्याचबरोबर या समितीचे सदस्य सचिव म्हणून साखर आयुक्त शेखर गायकवाड देखील काम करणार आहेत. या समितीला पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानुसार पात्र ज्या साखर कारखाने आहेत मदतीसाठी त्यांचीच स्क्रुटिनी करून केंद्र सरकारकडे शिफारस केली जाईल असं या निर्णयातून प्रतीत होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण होईल आणि
आमच्या कारखान्यांना मदत होत नाही, तुमच्या कारखान्यांना मदत होते, असे देखील आरोप आणि प्रत्यारोप होते. लवकरच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील सुरू होईल आणि त्यामध्ये निश्चितपणे हा मुद्दा उपस्थित होईल असं दिसतंय. एकंदरीतच साखर कारखान्याचं जे काही गतवर्षीचं उत्पादन होतं ते अपेक्षेपेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे आणि त्याचा फटका हा साखर कारखान्यांना बसलेला आहे. निश्चितपणे साखरेचे दर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अजूनही म्हणावयाशी मिळत नाही आहे. त्यामुळे कारखान्यांचं जे इकॉनॉमिक्स आहे ते कुठेतरी अडचणीमध्ये आहे आणि त्यावेळेस अशी अपेक्षा आहे की राज्य सरकारने, केंद्र सरकारने त्यांना मदत करावी. मागील काही काळामध्ये केंद्राच्या पातळीवरनं इन्कम टॅक्स असेल, त्याचबरोबर इथेनॉल असेल, याबाबतही काही सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत. परंतु आधीच अडचण असलेल्या साखर कारखान्यांना यातून बाहेर निघणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा समितीचा जो उतारा काढलेला आहे तो कदाचित पचनी देखील पडणार नाही. परंतु राज्य सरकारने त्यांच्या अंगावरची जबाबदारी आता समितीवर ढकलली आहे. त्यामुळे समितीतले जे सदस्य आहेत, वास्तविक पाहता जे 2 IAS अधिकारी आहेत, त्यामुळे कशा पद्धतीने अडचणीतील साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था मिळेल असं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार. वास्तविक पाहता ऊसाची शेती ज्या भागामध्ये केली जाते त्या ठिकाणी पाण्याची प्रचंड उपलब्धता असते आणि नेहमीच असा आरोप केला जातो की पाण्याचा वारेमाप वापर देखील होतो, त्यामुळे इतर पिकांवरती एक प्रकारे अन्याय देखील होतो. परंतु एक अर्थव्यवस्था साखरेच्या उद्योगाच्या माध्यमातून निर्माण झाली आहे, ती कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला वर्षभर उत्पन्नाची ती हमी असते आणि अनेकदा साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये जी इकोसिस्टीम तयार होत असते त्यातून अनेक विकासाचे जे काही मुद्दे आहेत ते देखील पुढे आलेले आहेत. त्यामुळे सरसकटपणे डोळे झाकून डोळ्यावर पट्टी ठेवून या प्रश्नाकडे पाहणं देखील उचित ठरणार नाही. त्यामुळे जी काही मदत आहे ती निकषाप्रमाणे आणि पात्रतेमुळे झाली पाहिजे, जेणेकरून जे वैभव महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्याचे ते अबाधित राहिलं पाहिजे आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्याच्या हाताला उत्पन्न देखील मिळालं पाहिजे. ही एकंदरीत त्यामागची भावना आहे. राजकारण थोडंसं बाजूला जरी ठेवलं तरी साखर उद्योग हा एक महत्त्वाचा उद्योग आहे आणि त्या उद्योगाच्या माध्यमातूनच गावागावात, शहरामध्ये एक व्यवस्था उभी राहिलेली आहे आणि ती अर्थव्यवस्थेला निश्चितपणे चालना देते. ही बाब देखील आपल्याला विसरून चालणार नाही. हा व्हिडिओ एकंदरीतच या सगळ्या राजकारणावरती होता, अर्थव्यवस्थेवरती होता, शासनाच्या निर्णयाचे नेमके निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह परिणाम काय होणार आहेत त्याचे देखील विश्लेषण करणार होता. कसा आपल्याला हा व्हिडिओ वाटला निश्चितपणे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अशा अनेक जे काही तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट विषय आहेत त्यावरती मॅक्स महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेऊन येत आहे आणि तेच हे विश्लेषण आहे. मी विजय गायकवाड तुर्तास येथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स किसान. धन्यवाद.